आणि तेव्हा स्पेसिफिकली माझं तेव्हाच मी HOD झाली होती. म्हणजे मी असिस्टंट प्रोफेसर पासून प्रोफेसर झाली होती. म्हणजे जॉबमध्ये माझ्या रिस्पॉन्सिबिलिटी रोल्स वाढल्या होत्या. आणि तेव्हा माझं PhD पण चालू होतं, MBA पण चालू होतं. मग एवढ्या सगळ्या ट्रान्झॅक्शनल मध्ये मी असताना मग मी हे स्कूलचं चालू केलं. त्याच्यामुळे मग सगळ्यांना विरोध होता. आणि मुलगा लहान त्यातल्या त्यात, मग त्याला पण रेस करायचं आहे. मग ह्या सगळ्या चॅलेंजेस मधून आणि म्हणजे लायबिलिटीज असल्यामुळे जॉब पण सोडू शकत नव्हते. म्हणजे असं नाही की बाबा बिझनेस चालू करायचा तर मी कम्प्लिटली जॉब सोडून बिझनेस करेन, असं पण नाही. मग त्या सगळ्या गोष्टी सांभाळण्यामध्येच एवढी एनर्जी जात होती. पण तरी पण केलं धाडस, पैसा लावला, ज्वेलरी सेल आउट केल्या, बरंचसं काय काय केलं. म्हणजे एक 10-15 लाखाची तर तेव्हा बेसिक इन्व्हेस्टमेंट लागली होती. 2010 मध्ये मी पहिलं प्री-स्कूल चालू केलं होतं आणि ते मी ग्रो पण केलं. माझ्याकडे चांगले नंबर ऑफ स्टुडंट्स पण होते. समहाऊ इन 2016 काही इश्यूज, म्हणजे सिम्पल गोष्टी, एंट्रन्सवर ते होतं, लोक कुठेही कसेही गाड्या लावतात. मग सोसायटीच्या लोकांना येण्या जाण्यासाठी त्रास होत होता किंवा थोडासा वेळ जो वाया जातो गाडी काढून त्यांना आतमध्ये येईपर्यंत, अशा प्रॉब्लेम्समुळे त्यांनी लँडलॉर्डला कंप्लेंट केली. रेंटवर होतं आणि मला 1 महिन्याच्या आतमध्ये ते खाली करायला सांगितलं. मग त्याच्यामध्ये असं झालं की मग 1 महिन्यात मला ते ऑप्शन्स मिळाले नाही किंवा ते सगळं करता नाही आलं, तर ते मी क्लोज केलं. सो दॅट वॉज माय फर्स्ट स्टार्टअप चालू झालं आणि नंतर ते फेल झालं. सो इट वॉज 2016 वॉज व्हेरी डिफिकल्ट फेज इन माय लाईफ. मग 2016 मध्ये असं झालं की समहाऊ मी तोपर्यंत जॉबमधून पण बाहेर आले होते. तर ती फेज अशी होती की आता, म्हणजे मी तुम्हाला जर सांगितलं की अगोदरपासून कधी मला पैसे कोणाला मागायची गरज पडली नाही, कारण की मी जॉबमध्ये होती. मीच सगळ्या स्वतःचं शिक्षण वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मेजर कॉन्ट्रीब्युशन माझं होतं. असं नाही की पॅरेंट्सने नाही दिलं, पण पॅरेंट्स कडून जे होतं ते त्याच्यापेक्षा माझं कॉन्ट्रीब्युशन कधी पण जास्त होतं. पण आता अशी फेज आली होती की नथिंग ना, जॉब पण नाही, बिझनेस पण नाही. मग तो थोडासा एक डिफिकल्ट पॅच होता लाईफचा. पण कसं, तो एक डिफिकल्ट फेज येतो सगळ्यांच्या लाईफमध्ये आणि तो क्रॉस करणं महत्वाचं असतं. त्यात जर आपण खचून गेलो आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला ते राईट डायरेक्शन नाही मिळालं तर काही पण होऊ शकतं.